हे पितरांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. उत्तर रात्री 2:55 सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्र नक्षत्र आहे. उत्तर रात्री 2:29 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शूल योग आहे. रात्री 11:41 गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 2:02 वनिज करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2:55 विष्टिकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:12 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:34 असणार आहे. मित्रांनो मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तर वक्री ग्रह मध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे दोनही फळ आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे मंद वासरे चित्रा नक्षत्रे शूल योगे गरज करणे षष्ठी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न विकडा मोपात दुरित क्षय राशी पार्वती पती परमेश्वर पुत्र्यात विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:02 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया आता. धार्मिक विधी त्यांचे मुहूर्तकडे याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाही. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7 आणि 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 8, 10, 11 आणि 12. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7 आणि 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12 आणि 14. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठ करण्यासाठी आता या मासामध्ये मुहूर्त नाहीत. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो
आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याच्या आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे. आपल्याशी संबंधित नातेमध्ये कोणी या तिथीवर दिवंगत झाले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त व पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उत्तर रात्री 2:55 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची दाट शक्यता राहते मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. तेव्हा आपण कृपा करून या 1.5 तासाच्या काळात देखील विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.